हा, हरे कृष्ण माताजी. अनम्यूट करा आणि मग चालू केलं तरी चालेल. माताजी अनम्यूट करा. हो, केलंय माताजी को होस्ट. सुरू करूया आपण आता. हो हो, चालेल. काय प्रॉब्लेम आला तर मला सांग, बोलण्याच्या फ्लो मध्ये माझ्या लक्षात नाही यायचं. हो हो, सांगते माताजी. हो. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आजचे सर्वांचे कृष्ण कथामृत मालिकेमध्ये स्वागत. खरं तर आज माझा पहिला क्लास आहे हा. बाकीच्या सगळ्या जणींचे छान छान तुम्ही लेक्चर ऐकले असतील. खूप छान पद्धतीने खरं तर ही शृंखला सुरू झालेली आहे आणि मी आज पहिला देत आहे, त्यामुळे माझ्यासाठी एकदम काय म्हणू शकतो आपण, नवीन. मला आज पहिला क्लास असल्यामुळे मला माझ्यासाठी नवीन वाटतंय हे सगळं. कदाचित बाकीच्यांनी सगळ्यांनी दिले, तुम्ही पण अटेंड केले असतील काय, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की बरेच दिवस झाले आता ही शृंखला सुरू झाली. खरं तर माझ्यासाठी मला आजच वाटत आहे. तर आजचा हा पहिला क्लास काल श्री तुलसी माताजींनी आपला ह्याच्यावर घेतलेला आहे, कालचा पूतनावध. याच्यावर एक मिनिट आपण बघूया. पूतनावध तर काल खूप सुंदर क्लास त्यांनी नक्कीच दिला असेल. जसं सुरू झालंय हे कृष्ण कथामृत, खरं तर माझ्याकडून मला जॉईन करताच आलं नाही, कारण एक आठवडा माझा पूर्ण पॅक होता इतर काही सेवांमुळे. आणि काल पण मला असेच काही एक सेवा असल्यामुळे मी जॉईन करू शकले नाही. तर आज मी प्रयत्न करते, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद प्रार्थना असू देत की जेणेकरून मी योग्य आणि प्रामाणिक शब्द तुमच्यापर्यंत पोहोच करू शकेल श्री प्रभुपाद यांचे. तर पूतनावत जो आहे, काल आपण बघितला असेल माताजींनी त्याचा पूर्व भाग सांगितलेला आहे. तर आजचा आपण पुढच्या भागामध्ये आजचा हा अध्याय, खरं तर या अध्यायामध्ये इतके सुंदर सुंदर तत्व आणि खूप छान शिकवणी दिलेल्या आहेत. आणि त्या एवढ्या कमी वेळामध्ये प्रयत्न करते मी सांगण्याचा. खूप काही म्हणजे मला असं वाटत होतं की अरे हे प्लस करावं का ते मायनस करावं, का हे सांगावं का ते सांगावं, म्हणजे इतकं काही खूप छान अध्याय आहे. आणि खूप म्हणजे ही पूतना जी आहे ती आपण बघतो की ही पहिली एक हे होती, एक आपण हिला खेचरी म्हणू शकतो, खेचरी म्हणतात, खेचरी पूतना म्हणजे ते हवेच्या वायू मार्गाने यायची म्हणून. तर ही पहिली राक्षसी होती. म्हणजे असुर, वेगवेगळे असुर भगवंतांनी त्यांचा वध केला, परंतु ही पहिलीच असुर होती की जेव्हा भगवंत अगदी दूध प्यायला लागले होते आईचं नुकतेच, असे इतकेच काही दिवसांचं बाळ होते ते. आणि त्या पहिली ही राक्षसी की जिला श्रीकृष्णांनी हिचा वध केला. तर हिचा आपण ना एक थोडासा एक इतिहास आपण बघूया की कशा पद्धतीने ही जी पूतना म्हणजे कोण आहे. तर ही पूतना, हिचा पूर्व इतिहास जर बघितला ना, तर आपल्याला वामनदेव जे आहेत, तर वामनदेव सगळ्यांना माहित आहे, वामनदेवांचा अवतार. तर असे हे हा झाले, सॉरी, मला वाटलं रेकॉर्डिंग सुरू केलंय की नाही, केले. तर ही जी पूतना होती, तर ही वामनदेवांनी जेव्हा वामन अवतार घेतला भगवंतांनी, आणि बली महाराजांकडे जेव्हा बली महाराजांना सगळ्या म्हणजे काय म्हणतो की सगळ्या साम्राज्य त्यांनी, देवी देवतांचं सुद्धा त्यांनी काय केलं होतं, सगळं काबीज केलं होतं.
आणि त्यांना इतका गर्व झाला होता बली महाराजांना. तर तो बली महाराजांचा गर्व खाली करण्यासाठी भगवंतांनी काय केलं, वामन देवांचा अवतार घेतला. आणि हेच वामन देव बनून जेव्हा भगवंत बली महाराजांकडे आले, तर ते इतकं सुंदर आणि अद्भुत असं रूप होतं वामन देवांचं, की इतकं म्हणजे काय म्हणू शकतो, की अशी हजारो सूर्यांची आभा, असं वाटत होतं की वामन देवांच्या जर वामन देवांचं जर रूप बघितलं, तर अशा हजारो सूर्यदेवांची आभा अशी वाटत होती बली महाराजांचं. इतकं वामन देवांचं इतकं तेजस्वी रूप वाटत होतं. आणि असेही वामन देव दिसायला इतकं असं सुंदर असं बटू रूप घेतलेलं, आणि खूप सुंदर त्यांचं वर्णन आहे वामन देवांचं. तर असे वामन देव बघून आणि एका छोट्या ब्राह्मणाच्या बटूच्या रूपामध्ये ते आलेले, आणि त्यांना बघून आहे ना, बली महाराजांची काय इच्छा झाली, की बली महाराजांना त्यांना दान देण्याची इच्छा झाली. खरं तर क्षत्रिय जे असतात, त्यांना क्षत्रियांना नेहमी एक दान जे असतं, त्या दान देण्याचं नेहमी एक काय म्हणतो इच्छा असते. आणि ही जी बघून या वामन देवांना बघून त्यांची इच्छा इतकी हे झाली, की अरे, मी या ब्राह्मणाला काहीतरी दान द्यायला पाहिजे. आणि त्यांचं ते स्वरूप बघून जी रत्नप्रभा असते, रत्नमाला का रत्नप्रभा असं काहीतरी नाव आहे, रत्नप्रभा असावं बहुतेक. तर ती बली महाराजांची पत्नी असते. आणि ती पण त्या छोट्या बाळ रूपाकडे बघून, त्या बली महाराजांच्या रूपाकडे बघून इतकी आकर्षित होते, इतके आकर्षित होते. आणि तिला असं वाटतं त्यांना बघून, की अरे, मला पण असा एक पुत्र पाहिजे, ज्याला मी माझं स्वतःचं दूध पाजेल. अशी तिची इच्छा होते त्या रत्नमालाची. आणि इकडे बली महाराजांची ही इच्छा होते. आता बघा, वामन देव तर तिथे आलेत, आणि आता ही बली महाराजांची पण इच्छा झालेली आहे की त्यांना दान द्यायचं. आणि जेव्हा त्यांनी ती इच्छा प्रकट केली, तेव्हा म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, आणि ते भगवंतांना ओळखू शकले नाही. आता ती लीला आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, की कसं 3 पावलांमध्ये वामन देवांनी सर्व ब्रह्मांड व्यापून टाकलं होतं 2 पावलांमध्ये. आणि तिसरं पाऊल त्यांनी त्यांचं सर्वस्व, म्हणजे त्यांची खरोखरच इच्छा झाली ती मला काहीतरी यांना द्यावं, तर त्यांनी त्या स्वतःच त्यांना सुपूर्त केलं बली महाराजांनी वामन देवांना. आणि म्हणून ती वामन देवांची त्यांच्यावर कृपा झाली. आता जेव्हा हे सगळं साम्राज्य, सगळं ब्रह्मांड जेव्हा बली महाराजांचं हडप केलं, वामन देवाने हडप नाही म्हणू शकत, पण ते ताब्यात घेतलं सगळं स्वतःच्या ह्याच्यामध्ये शक्तीने, तेव्हा मात्र ही रत्नमाला जी असते ती इतकी क्रोधित होते. म्हणजे तिला आधी जी इच्छा झालेली असते, की मला असं मूल पाहिजे, मला असा पुत्र पाहिजे की ज्याला मी माझं स्वतःचं दूध पाजेल. त्यावेळेस तिची ती प्रेमात झालेली इच्छा एका विकृत ह्याच्यामध्ये रूपांतरित होते. आणि ती म्हणते की, विकृत नाही म्हणू शकत, पण क्रोधामध्ये. आणि ती म्हणते की, अरे, मी तर इच्छा व्यक्त केली की असा पुत्र मला पाहिजे ज्याला मी माझं दूध पाजेल. त्या क्षणी तिला असं वाटतं की मी याला दूध न पाजता विष पाजून याला मारून टाकेल, अशी तिची इच्छा होते. आता बघा, ह्या दोघांनी ह्या वेगवेगळ्या इच्छा व्यक्त केल्या. मग हीच पूतना, तिने बली महाराजांची पत्नी होती, तीच पूतना बनून आली पुढच्या ह्याच्यामध्ये, श्रीकृष्ण अवतारामध्ये. आणि तिची जी इच्छा होती की नाही, मला भगवंतांना दूध म्हणजे श्रीकृष्णांना त्या बली महाराजांना दूध पाजायचंय. आणि नंतर त्या इच्छेचं रूपांतर झालं. तर भगवंतांनी कसं या लीलेमध्ये आपण बघतो की पूतनाला कशा पद्धतीने तिच्या दोन्ही पण इच्छा भगवंतांनी पूर्ण केल्या. म्हणून आपण बघू शकतो की भगवंत हे कसे आहेत, की एक निरपेक्ष, आणि कुठलीही गोष्ट भगवंतांना वर एक नेहमी तुम्ही जर शास्त्र वाचले, तर शास्त्रांमध्ये नेहमी एक आरोप असतो बऱ्याच ठिकाणी. असुर जे असतात ते, की ते देवी देवतांची बाजू घेतात, ते त्यांच्या भक्तांची बाजू घेतात. हा, नक्कीच भगवंत भक्तांची बाजू घेतातच. पण त्याचबरोबर भगवंत जे आहेत ते एका आईप्रमाणे आहेत. भगवंतांना कोणीही जवळ नाही आणि कोणीही दूर नाही. कोणी प्रिय आहे, कोण अप्रिय असं नाही. अप्रिय आहे असंही नाही. भगवंत हे नेहमी निरपेक्ष भावनेने, कारण भगवंत काय म्हणतात, की हे सगळे जे जीव आहेत ते माझ्यापासून आलेले आहेत. म्हणजे एक प्रकारचे भगवंत हे आपले आध्यात्मिक माता आणि पिता पण आहेत. म्हणून भगवंत हे कुठल्याही जीवाप्रती कुठलाही द्वेष भावना असेल, किंवा भगवंतांना क्रोध आलाय असं आपल्याला कधी कधी वाटतं की अरे, भगवंतांना क्रोध आलाय. परंतु नाही, भगवंत हे काय आहेत, निरपेक्ष भावनेने सर्वांवर काय करतात, प्रेम करतात. आणि भगवंतांचा जेव्हा क्रोध आपण बघतो, तर तो क्रोध सुद्धा कसा आहे भगवंतांचा. जरी एखाद्यावर, आता इथे आपण पूतनाच्या लीलेमध्ये जर बघितलं, तर भगवंत ती दूध पित असतात आणि ती जोर जोराने ओरडती की, हे मुला, मला सोड सोड. तरी भगवंत तिला सोडत नाहीयेत. म्हणजे भगवंत
भगवंतांना असं वाटतं की आपल्याला एका असं बघून वाटतं की भगवंतांना किती क्रोध आला असेल तिचा. परंतु भगवंतांचा हा जो क्रोध आहे तो आपण बघितलं की पूतनाला जेव्हा मारलं तेव्हा पूतनेला सुद्धा काय मिळालेली आहे? मुक्ती मिळालेली आहे. म्हणजे भगवंतांचा क्रोध हा नेहमी लाभदायक असतो. भगवंतांचा क्रोध जरी तरी त्या व्यक्तीचं, त्या जीवाचं, त्याचं नेहमी हितच भगवंत बघतात. म्हणजे त्या क्रोधातून पण भगवंत काय करतात? त्या जीवाला मुक्ती प्रदान करतील, त्याचं काहीतरी त्याला आध्यात्मिक गोष्ट देतील. तसं आपण बघतो की एखादी आई जर असेल तर आई कधी कधी लहान मुलांवर किती क्रोधित होते. एखादी गोष्ट ती देणार नाही त्याला, किंवा रागवेल, किंवा एखादा फटका मारेल. मग अशा वेळेस असं वाटतं की ती आई म्हणजे काय शत्रू आहे का त्या मुलाची? नाही, तिला माहिती आहे की आपला हा क्रोध आता आपल्याला व्यक्त करावा लागेल, किंवा आपला जो राग आहे तो दाखवावा लागेल. जर ऐकलं दाखवलं नाही तर हे मूल, आपला मुलगा मुलगी कोण जे असेल ते ऐकणार नाही. थोडी भीती, कधी एखादा फटका, कधी शब्दांचा धाक, त्या वयानुसार त्या मुलाच्या ती आई तो धाक दाखवत असते. मग याचा अर्थ असा होतो का की ती आई शत्रू आहे? नक्कीच नाही, कारण आईचं ते काय असतं? प्रेम असतं. तसं भगवंत सुद्धा हे जे आसुरी प्रवृत्ती असते, आपले जे काही अनर्थ असतात, त्याप्रमाणे आपण त्या इच्छा व्यक्त करतो आणि त्या इच्छांना भगवंत काय करतात? प्रतिसाद देतात. परंतु ते देत असताना सुद्धा भगवंतांनी जरी एखादी गोष्ट क्रोधाने काही केलेली दिसली तरी भगवंत काय करतात? त्या व्यक्तीचं त्याच्यामध्ये काही ना काही हित असतं, त्याला काही ना काही कृपा प्राप्त होते. जसं कुरुक्षेत्राच्या भूमीवर जर आपण बघितलं तर कशा पद्धतीने युद्ध झालेलं आहे. आणि याच्यामध्ये भगवंत काय म्हणतात की मी अगोदरच यांना सर्वांना मारलेलं आहे. परंतु कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर जे जे मारले गेले त्या सर्वांना मुक्ती प्रदान झालेली आहे. म्हणजे भगवंत हे, जरी भगवंतांचाही द्वेष करणारे लोक असतील, किंवा हे असुर असतील, पण जेव्हा त्यांना भगवंताचा स्पर्श होतो किंवा भगवंत काही कुठल्याही ह्यांनी त्याचा वध करतात, तर त्याला नेहमी ती काय करतात? ती कृपा प्रदान करतात. म्हणून भगवंतांचा क्रोध हा नेहमी, क्रोध असेल, द्वेष असेल, काही राग असेल, तो नेहमी लाभदायक असतो. आणि इथे आपण बघतो की आपला म्हणजे आपण कंपॅरिझन मध्ये जर बघितलं, आपल्याला क्रोध आला, आपल्याला राग आला, तर ते काय आहे? एक प्रकारे संवारक आहे. कुणाचं तरी काहीतरी तो कमी जास्त करणार, समोरच्याचा राग वाढवेल, काहीतरी त्याच्यातून काहीतरी काय म्हणतो, एखादा अनर्थ घडू शकतो, चुकीची गोष्ट घडू शकते. म्हणजे आपल्याला, आपल्या जीवाला, आपण जे आत्म्याच्या स्तरावर आहोत तर आपल्याला किती मर्यादा आहेत. परंतु भगवंत हे कोण आहेत? भगवंत आहेत. म्हणून या लीलेमध्ये बघू शकतो की आपणच काही इच्छा व्यक्त केलेल्या असतात. पूर्वजन्मी जसं म्हणतात ना, आपल्याला कळत नाही मागून कोण धक्का देतं ते आपल्या अंगावर येतं. तसं आपण काही पूर्वजन्मी इच्छा केलेल्या असतात आणि त्या इच्छेला प्रतिसाद म्हणून भगवंत इथे काय करतात? आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या इच्छेप्रमाणे आपल्याला त्या मिळत असतात. आणि आपल्याला वाटतं की अरे, त्या देवानी परमेश्वराने असं का केलं? मग इथेच हिची, पूतनेची, रत्नमालाची ती इच्छा होते. ती इच्छा भगवंतांनी काय केलं? नंतर ती ती चुकीची इच्छा होते. परंतु भगवंतांनी तिची जी आधीची इच्छा होते की नाही, मला भगवंतांना म्हणजे वामन देवानं मला आईच्या मातृत्वाच्या भावनेने ती इच्छा व्यक्त केली होती. तर भगवंतांनी तिला ते मातृत्वाचं, जे आईचं स्थान दिलं तिला, आणि तिच्याकडून भगवंतांनी काय केलं? दूध स्वीकारलं. परंतु त्याचबरोबर तिची ती काय म्हणतात ना, ती आसुरी इच्छा होती की जी भगवंतांना मारण्याची, ती काय होते? भगवतीच्या अनर्थ होते, पाप होते. ते पापही भगवंतांनी काय केलं? शोषून घेतलं. म्हणून भगवंतांना एक दुसरं नाव आहे ना, हरी सर्व मंगले इति हरी. म्हणजे भगवंत काय करतात? सर्व मंगले, सर्व मंगल करणारे आहेत. आणि आपले सगळे अनर्थ काय? हरण करणारे आहेत आणि प्रेम देणारे आहेत. म्हणून भगवंतांना दुसरं नाव काय आहे? आपण म्हणतो मनोहर चित्तहारी. मनाला, आपल्या चित्ताला ते हरण करणारे आहेत. म्हणून इथे आपण बघतो की हे जेव्हा ही लीला श्रीमद भागवतम मध्ये पूतनाची लीला जेव्हा सुरू होते, तेव्हा ती पहिली राक्षसीन आहे ना ही लीला सांगताना. तेव्हा बाकीचे असुरांचं जेव्हा वधाचं वर्णन चाललेलं असतं, शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगतात, तेव्हा परीक्षित महाराजांना ते त्यांची जी रिॲक्शन असती जेव्हा पूतनाचं सुरू होतं, तेव्हा ते इतके आश्चर्यचकित होतात ही लीला ऐकताना. कशा पद्धतीने भगवंतांनी तिला आईचं स्थान दिलं, नुकतंच जन्मलेलं बाळ, त्यांनी कशाने तिचा वध करावा बरं? आपले ओठ जे आहेत त्या ओठांनी कुठलं शस्त्र वापरले? म्हणजे तसं तर वृंदावनमध्ये कुठल्याच आसुरांचा वध करण्यासाठी भगवंतांनी काहीच वापरले, हा शस्त्र कुठलं वापरलेलं नाहीये. हात, पाय, बुक्के, सगळ्या प्रकारे त्यांनी त्या असुरांचा वध केलाय. परंतु पूतनाला जर बघितलं आपण तर ती ओठांनी, त्याचे ओठ, नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे ओठामध्ये काय शक्ती असेल? तर त्यांनी काय केलं? तिचे प्राण खेचून घेतले. प्राण खेचून घेतले म्हणजे काय? तिचे अनर्थ त्यांनी काय केले? खेचून घेतलेले आहेत. म्हणून भगवंत हे जे काय आहेत
की आपण ती म्हणते सोड सोड मला, तरी भगवंत सोडत नाहीयेत. म्हणजे याच्यातून आपण हा एक मेसेज घेऊ शकतो की भगवंतांनी तिच्या अनर्थ शोध हे केले आणि तिचा वध केला आणि तिला आईचंही स्थान दिलं, म्हणजे तिच्याकडून सेवाही स्वीकारली आणि तिला तिची मुक्तीही तिला प्रदान केली. मग याच्यातून आपण बघू शकतो की भगवंत हे एका जीवाप्रती किती आदर करतात, किती प्रेम करतात, त्यांच्या इच्छेला काय करतात, प्रतिसाद देतात. आणि दुसरी गोष्ट, भगवंतांनी एकदा स्वीकारलं किंवा आपण भगवंतांकडे एकदा एक पाऊल उचललं तर भगवंत आपल्याला सहजासहजी काय करतात, सोडत नाही. ती म्हणतात ना, आपण कुठली का होईना, कुठं काही कथा श्रवण केली असेल, काही हे केलं असेल, भागवतम ऐकलं असेल, प्रसाद ग्रहण केला असेल, काही असेल, पण त्याची कृपा आपल्याला भगवंत देतात. जसं की इथे भगवंतांनी तिची सेवा, आपण कसं आपल्या जीवनामध्ये जर आपण बघितलं, एखादी व्यक्ती आपल्यावर खूप प्रेम करते आणि त्या व्यक्तीने जर काही चुकीचं केलं तर आपण प्रेम ते क्षणात विसरून जातो. आणि ती जी गोष्ट आहे की अरे ह्या व्यक्तीने माझ्याशी असं केलं, त्या व्यक्तीने माझ्या, ते मात्र आपण पूर्ण लक्षात ठेवतो. आणि इथे ह्या लीलेमध्ये जर बघितलं तर भगवंत काय करतायत, तिने जी प्रेम केलंय ती भावना काय करतायत भगवंत, ती हृदयात ठेवतायत, तिची प्रेमाची भावना. आणि तिने जी चुकीची भावना व्यक्त केली त्यालाही प्रतिसाद देऊन ते काय करतात, तिच्यात तिचं हितच साधतात. म्हणून बघू शकतो आपण की भगवंत हे कसे जीवांचा आदर करतात, त्यांच्या भावनेला स्वीकारतात. एवढी जरी कंचितची जरी भगवंतांविषयीची आपल्यामध्ये आदराची, प्रेमाची, भक्तीची भावना असेल तर भगवंत तिला बघतात आणि चुकीच्या गोष्टींकडे काय करतात, दुर्लक्ष करतात. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये हा मेसेज घेऊ शकतो की चांगल्या गोष्टींना नेहमी स्थान दिलं पाहिजे. आणि ज्या गोष्टी आपल्याला चुकीच्या वाटतात त्या आपल्यामध्ये पण असतात. आपण तर अनर्थाचं प्रत्येक जण, म्हणजे हे काय असं नाहीये की मी सांगते, हे मला पण सगळ्यात आधी म्हणजे मी बोलते म्हणजे माझ्या स्वतःसाठीच खरं तर हे लागू आहे. माझ्या स्वतःसाठीच मी हे बोलतीये की कशा पद्धतीने आपण चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि चुकीच्या गोष्टींना आपण काय केलं पाहिजे, आपण त्याकडे, चुकीच्या म्हणजे अयोग्य गोष्टींना आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंत कसा आदर देतात, सन्मान देतात त्या भक्ताच्या भावनेला. आणि दुसरी, भगवंत त्यांना सोडत नाहीत. तर एक ही खूप छान स्टोरी आहे एका भक्तांची. तर ते कृष्णा कॉन्शियसनेस मध्ये आले, ते इस्कॉन मध्ये. आणि काही कारणास्तव त्यांना असं वाटलं की काय त्यांचे चॅलेंज आले असतील माहित नाही, पण त्यांना असं वाटलं की मला हे जीवनच नको आहे. की मला नको इथे ह्या काही गोष्टी घडतात किंवा काय, मला हे जीवन त्यागायचं आहे. आणि म्हणून ते काय करतात, आत्महत्या करायला जातात समुद्रामध्ये. जेव्हा ते समुद्रामध्ये आतमध्ये प्रवेश करतात तेव्हा तो एक नरभक्षक जो मासा असतो, काय म्हणतात त्याला, शार्क का काय, तो मासा, कदा कुणाला आठवत असेल तर मेसेज करा. तर तो मासा त्यांना त्यांच्याकडे येताना दिसतो. जसा तो येतो, तो म्हणजे ते आत्महत्याच करायला गेलेत, परंतु तो मासा बघून ते काय करतात, ते घाबरतात. जसं घाबरले, आता जसं एखाद्याने जर विहिरीत जाऊन किंवा कुठल्या एका तलावात जाऊन कुठे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करायचा केला आणि त्याला जर तिथे एक मोठी मगर दिसेल तर तो घाबरणार, तो त्या पाण्याला घाबरणार नाही आत्महत्या कर, पण त्या मगरीला तो घाबरू शकतो. तसं हा हे ज्या व्यक्ती असतात ते माशाला घाबरतात. मग आता ते कसे करतात, ते समुद्राच्या बाहेर यायचा प्रयत्न करतात. बाहेर यायचं तर जाणार कुठे, परत मंदिरात जावं लागेल, इकडे जावं तर मासा. शेवटी ते परत कसे तरी बाहेर येतात आणि स्वतःला वाचवतात. आल्यानंतर ते म्हणतात की आता तर हा पण प्रयत्न माझा असफल झाला. मग ते म्हणतात की चला मी आता ना कुठेतरी एक थोडस काय म्हणतात ना, माइंड रिलॅक्स, बाहेरच्या जगामध्ये कसं असतं, एखादा सिनेमा बघणं, गाणी बघणे, प्रत्येकाचे एक मनोरंजन वेगवेगळं असतं की माझं मन रिलॅक्स होतं ह्याच्यामध्ये. तसं त्याला वाटतं की आपण चला आता आपण एखादा सिनेमा बघायला जाऊ, असंही वाचलेलोच आहोत पण आपल्याला तिकडे जायचं नाही. आणि मग जसं ते सिनेमा हॉलच्या तिथे जातात तर तिथं काही भक्त पुस्तक वितरण करत असतात. आता यांच्याकडे काही तिलक वगैरे काही नसतं, कंठी नसती, त्यामुळे कोणाच्या काही लक्षात येत नाही. तिथे एक माताजी येऊन त्यांना लगेच बुक डिस्ट्रीब्युशन करायला, म्हणजे पुस्तक वितरणाचं सांगायला सुरुवात करतात. ते तिथून पण वैतागतात, ते म्हणतात की इथं पण यांचं दर्शन. मग शेवटी ते म्हणतात की नाही आता चला, म्हणतात की आता आपण आपल्या घरीच जाऊया, जे काय असेल ते आपलं पूर्ववत जीवन मी स्वीकारतो, असं म्हणून ते त्यांची जी फ्लाईट असते त्यांनी निघतात. ते जेव्हा बसतात, विमानामध्ये बसतात आणि शेजारी त्यांना एक आवाज येतो त्यांना तिकडून की असं एक, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ते इतके गडबडून जातात आणि बघतात बाजूला तर एक संन्याशी तिथे काय करत असतात, जप करत असतात त्यांच्या माळेवर बसून. त्यावेळेस मग त्यांना त्या संन्याशांचं दर्शन होतं. आणि मग नंतर ते युटर्न घेतात की ते म्हणतात की याच्यामध्ये, ह्या गोष्टीमध्ये काहीतरी काय आहे, भगवंतांची इच्छा आहे आणि मी परत भगवंतांकडे जावं, ही भगवंतांचा ह्याच्यामध्ये, ह्या घटनांमध्ये काहीतरी हात आहे, हा मेसेज ते घेतात आणि पूर्ववत परत भक्ती मार्गामध्ये येतात आणि त्यांच्या उत्साहाने
चांगल्या आणि की ते त्यांचं जीवनाचं पुढं आध्यात्मिक जीवनाचं पालन करतात. म्हणजे याच्यातून आपण काय बघू शकतो की कशा पद्धतीने भगवंत हे काय करतात की एखाद्या व्यक्तीने जरी त्यांच्याविषयी कुठली इच्छा व्यक्त केली तरी भगवंत काय करतात, त्याला सोडत नाहीत. म्हणजे भगवंतांची कृपा ही सोडत नाही म्हणण्यापेक्षा भगवंतांची कृपा त्या व्यक्तीला प्राप्त होते. दुसरं म्हणजे याच्यामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने ही जी पूतना आहे तर ही कशाच्या प्रवृत्तीचं आपल्याला हे करते, म्हणजे काय काय प्रवृत्ती आहे या पूतनाची, त्याच्यातून आपण आपल्या जीवनामध्ये काय लेसन घेऊ शकतो. जसं म्हणतात की दोन प्रकारचे ग्रंथ आहेत, एक कथा आणि एक कृष्ण कथा, असे दोन रूप आहेत ग्रंथांचे. जसं आता कथा जे आहे, कथेमध्ये आपण बघतो की एक काकवृत्ती, म्हणजे जो कावळा असतो तो कसा असतो ना, अशा गलिच्छ ठिकाणी जाईल, काहीतरी मांस आहे त्याला घेईल खाईल, म्हणजे अशा प्रकारचा तो काकवृत्ती. काकवृत्ती म्हणजे काय, की आपल्याला कथा कशा आवडतात, न्यूजपेपर किंवा आपल्याला कुठले तरी असे अश्लील कादंबऱ्या वगैरे असे वाचन करणारी लोक असतात. की कुठं काय चाललंय, कुठं काय गॉसिपिंग चाललंय, किंवा सिनेमामध्ये कोणाचा किती घटस्फोट झाला, कुठली हिरोईन कुणा किती नवरे केले तिने, कुणी किती बायका केल्या, म्हणजे याच्यावर हे असल्या गोष्टींमध्ये आपली एक मनोवृत्ती असते त्या काकवृत्तीप्रमाणे. आणि दुसरं जे असतं हंस, हंस जर पक्षी बघितला तर हंसची जी वृत्ती असती तो बरोबर चांगल्या गोष्टीकडे, चांगल्या त्याला चांगलं स्वच्छ पाणी असलेलं कमळ असणारे अशा ठिकाणी हंस आपल्याला दिसतात. म्हणजे ती काय आहे, त्यांना गीता, भागवतम, चैतन्य चरितामृत अशा गोष्टी आवडतात. म्हणून आपण बघतो की हे शास्त्र जे आहेत, की जसं आता हे कृष्णा व पूतनावत आपण ऐकतोय आता सध्या, तर हा जो आहे श्रीमद भागवतम मध्ये 10व्या कॅन्टोमध्ये इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे याचं. तसं आपण सुद्धा आपली जी वृत्ती असती की ती आपण आपल्या हंसासारखी वृत्ती असावी. आपल्याला हंसाला जसं चांगल्या ठिकाणी राहायला आवडतं, तसं आपल्याला सुद्धा श्रीमद भागवतम, भगवद्गीता, चैतन्य चरितामृत याच्या शास्त्रांचा काय केला पाहिजे, आपण आधार घेतला पाहिजे. जसं आजचा सकाळ हा उद्याच्या सकाळपर्यंत काय झालेला असतो, जुना पुराणा शिळा झालेला असतो. परंतु हजारो वर्षाची श्रीमद भगवद्गीता आहे, हजारो वर्षांचं श्रीमद भागवतम आहे, ते कधीही शिळं होत नाही किंवा पुरातन होत नाही. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की हे हजारो वर्षांपासून आपल्याला जीवन उपयोगी तत्व मूल्य हे काय करत आहेत, शिकवत आहेत. आणि एकेका लीलामधून, एकेका गोष्टींमधून, आपण ह्या स्टोरीज मधून कितीतरी मेसेज आपल्या जीवनामध्ये आपण काय करू शकतो, घेऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघू शकतो की याच्यामध्ये ही जी पूतना होती तिने कशा पद्धती रूप बदललं. मग आता हिने जे रूप बदललं, ती कशी होती, ती आधी एक चेटकीन होती, परंतु तिने इतकं सुंदर रूप धारण केलं एका अप्सरेसारखं, आणि सहज श्रीकृष्णांना यशोदामाईनी तिच्या सुपूर्त करून टाकलं. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की तिने रूप बदललेलं होतं. तसं आत्ताच्या काळामध्ये आपण बघू शकतो की कसे वेगवेगळे अपसंप्रदाय असतील, वेगवेगळे लोक असतात की जे स्वतःला गुरु म्हणून काय करतात, प्रेझेंट करतात. आणि गुरु म्हणून आपण काय करतो की आपली श्रद्धा, आपला विश्वास आपण त्यांना काय करतो, सुपूर्त करून टाकतो. काही पूर्वजन्मीची त्यांची काही कर्म असतात त्याच्यामुळे ती प्रसिद्ध होतात. आणि त्या प्रसिद्धीच्या ह्याच्यामध्ये काही थोडेफार इकडे तिकडे काही चमत्कार केले की आपल्याला वाटतं की अरे ही व्यक्ती खूप मोठी आहे, खूप गुरुच्या स्थानी आहे, आणि कुणालाही आपण पटकन गुरुचं पद देऊन टाकतो आणि आपली श्रद्धा आणि विश्वास त्या व्यक्तीला काय करतो, आपण सुपूर्त करून टाकतो. मग ही जी आपण बघितलं की ही आहे, हिची पूतना आहे, कशा सुंदर रूपामध्ये आली होती. तसं आपल्याला सुद्धा बाहेरच्या समाजामध्ये जगताना कितीतरी गोष्टी अशा दिसतील की बाह्य रूपाने एकदम सुंदर, प्रसिद्ध, बोलायला एकदम वाक्चातुर्य, एकदम स्वतःच्या एकदम काय म्हणू शकतो की मनाला भावणार असं वाटेल आपल्याला. परंतु ते योग्य गुरु असतीलच याची खात्री नाही. कारण कसं असतं ना, आत्ताच्या काळामध्ये आपण बघतो की फसवे ढोंगी गोष्टी खूप तुम्ही म्हणजे असं हे हे काही आपण वेगळं काही बोलत नाही, स्पष्ट बोलायला काही हरकत नाही की कशा पद्धतीने वेगवेगळे संप्रदाय आलेले आहेत, अपसंप्रदाय म्हणू शकतो, आणि ते स्वयंघोषित स्वतःला गुरु करतात. आणि थोड्याशा चार गोष्टी चांगल्या बोलल्या की आपल्याला वाटतं की नाही नाही, अरे ही व्यक्ती अध्यात्मातली मधली आहे, याला आपण गुरु म्हणून स्वीकारलं पाहिजे, किंवा गुरु म्हणून ज्यांच्याकडून आपण ज्ञान घेतो तसं त्याच्याकडून आपण काय करतो, त्या गोष्टी स्वीकारतो. म्हणून बाह्य दृष्टीने आपण कधीही या गोष्टींवर जाऊ, आणि अध्यात्मात तर अजिबातच जाऊ नये. एकदम छान साधूचा वेश असेल, साधूचा ड्रेस परिधान केलेला असेल, सगळं असेल, परंतु आतली चेतना इतकी गलिच्छ असू शकते याची कल्पना करू शकत नाही. म्हणून आता सुद्धा आपण समाजामध्ये बघतो अशा किती घटना घडतात की नंतर हेच लोक कुठं जेलमध्ये जातील, कुठे काय जातील,
कुठं, आणि तरी पण आपण ते काय करतोय, अंधश्रद्धा म्हणू शकतो, अंधश्रद्धा म्हणू शकत नाही, परंतु काय एक डोळे झाकून आपण काय करतो, विश्वास हे करतो. म्हणून अशा ढोंगी लोकांपासून पूतना जी आहे, अशा ढोंगी लोकांचं काय करते, प्रतिनिधित्व करते, की आध्यात्मिक मार्गामध्ये सुद्धा, आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला अशी लोक मिळतील, की जे अरे असं कसं काय झालं, हे तर साधू होते. नाहीतर बाह्य वेशावर कधीही जाऊ नये, कुठल्याही बाह्य गोष्टींच्या बोलण्यावरच जाऊ नये. तर त्या व्यक्तीची चेतना काय आहे, त्याचं अंतकरण काय आहे, ते आपण बघितलं पाहिजे. त्या दृष्ट्या तेव्हा आपण त्या व्यक्तीला, आणि ती योग्य प्रामाणिक परंपरेमध्ये आहे का, म्हणून त्याच व्यक्तीला आपण आपलं काय, आपली भावना श्रद्धा आपण दिली पाहिजे. मग आता या लोकांना कसं ओळखायचं, आपल्याला वाटेल की अरे हा हे ठीक आहे, पण तुम्ही सांगताय, मग आपण कसं ओळखणार, आपण काय त्यांच्या हृदयात जाऊन डोकावणार ना. तर याच्यामध्ये भौतिक म्हणजे एक पहिली गोष्ट म्हणजे ते जे गुरु, जे भक्त असतात, जे वैष्णव म्हणून स्वतःला दाखवतात, तर ते नेहमी भगवंतांच्या पाठीमागे, म्हणजे नेहमी भगवंतांचा वेड, म्हणजे भगवंतांसाठी त्यांचं जीवन असावं. दुसरी गोष्ट म्हणजे गुरु म्हणजे काय हो, की गुरु म्हणजे असं नाही की अरे चला आध्यात्मिक हे आहे म्हटल्यावर मला ऐश्वर्य, मला धनसंपत्ती, मला प्रसिद्धी, ह्या सगळ्या गोष्टी देतील ते गुरु नाही. ती खरं तर गुरुची व्याख्या नाहीये शास्त्रानुसार. आपल्याला वाटतं आपलं सगळं दुःख जाईल, आपलं हे जाईल, अशी व्यक्ती जी आपल्याला मदत करेल ती खरं आमच्यासाठी सर्वस्व आध्यात्मिक दृष्टीने. परंतु शास्त्रांमध्ये कुठेही असं सांगितलेलं नाहीये की गुरु म्हणजे कोण, की जे आपल्याला या भौतिक जगातून आध्यात्मिक जगाकडे घेऊन जाणारे ते म्हणजे गुरु आहेत. आणि ते आपलं चित्त शुद्ध करणारे. आपल्याला माहित आहे ना, आता मी बोलते, माझ्या हृदयात काय आहे ते तुम्ही नाही जाणू शकत, किंवा तुमच्या हृदयामध्ये काय चाललंय हे मी नाही जाणू शकत. त्यामुळे आपलंच आपण परीक्षण करू शकतो, की अरे माझं चित्त या व्यक्तीच्या संगात आल्यावर खरोखर शुद्ध झालेलं आहे का, प्रामाणिक झालेलं आहे का. दुसरं म्हणजे ते भगवंतांचे कोण पाहिजेत, ते स्वतःलाही भगवंतांचे सेवक समजतात. समजतात म्हणजे सेवकच ठेवतात त्या ह्याच्यावर, आणि त्यांचे शिष्य जे आहेत त्यांना ते, त्या भक्तांनाही त्या लोकांना अशा पद्धतीने ते मार्ग दाखवतात, की आपण तुम्हीही भगवंतांचे कोण आहात, सेवक आहात, आणि भगवंतांची भक्ती कशी करावी हे ते शिकवतात. असं नाही की आता काही लोक असे सामाजिक सेवा करणारे वगैरे भरपूर असतात, की कुणी काही वेगवेगळ्या सामाजिक सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते भरपूर असतात. म्हणजे असं नाही की ती चुकीची गोष्ट आहे, परंतु श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपण बघतो की मुळाला पाणी जर घातलं तर पानं फुलं आपोआप बहरतात. तसं त्याच्या पाना फुलांना जर पाणी घालत बसलं आणि मुळाला जर पाणी गेलं नाही तर झाड काय होतं, जळून जातं. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की आपण अशा पद्धतीने भगवंतांची भक्ती जर केली, भगवंतांना आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं, गीता भागवतमला, तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच आपल्याला त्या बुडाला जसं पाणी घालतो तसं भगवंतांना आपण स्वीकारतो, तेव्हा आपोआपच ते सगळे प्रसन्न होणार आहेत देवी देवता. हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा मार्ग दाखवणारे व्यक्ती म्हणजे गुरु, शास्त्रानुसार ही व्याख्या. दुसरं म्हणजे परम सत्य हे एक आहेत. परम सत्य हा शब्द कोणासाठी वापरला जातो, फक्त भगवान श्रीकृष्णांना. परम सत्य हा आपण म्हणतो, परम सत्याला जाणलं पाहिजे, परम सत्य. परम सत्य म्हणजे हे श्रीकृष्णांना कसं आपण जाणू शकतो, म्हणजे हे त्याचं हे आहे, की परम सत्य म्हणजे भगवंत आहेत, आणि बाकीचे देवी देवता हे कोण आहेत, त्यांचे सेवक आहेत या रूपामध्ये. दुसरी व्याख्या म्हणजे अजून गुरूंची आपण बघू शकतो, की त्यांचं विरक्त जीवन पाहिजे. विरक्त म्हणजे काय, श्रीकृष्णांच्या सेवेसाठी बाकीच्या कुठल्याही गोष्टीची आसक्ती, त्यांना आसक्ती म्हणण्यापेक्षा विरक्ती असावी त्यांना त्या गोष्टींची. आणि दुसरं म्हणजे की ते म्हणतात ना, त्यांच्या जीवनामध्ये त्याग आणि भोग, जे म्हणतात ना, त्याग पण नसावा आणि भोग पण नसावा. आता तुम्ही म्हणता ना, असं कसं काय, त्याग असलेला त्याग कसं काय, त्याग पण नाही भोग पण नाही. म्हणजे त्याग म्हणजे काय, की जी श्रीकृष्णांच्या सेवे व्यतिरिक्त, सेवेमध्ये जर जी गोष्ट लागू शकत नाही किंवा लावू शकत नाही त्या गोष्टीचा त्याग. आणि भोग म्हणजे काय, असंही नाही की इंद्रिय तृप्ती करणे. म्हणजे भोगी वृत्ती जी आहे ती कोणाची असते, की एक निर्विशेषवादी जे म्हणतात की मायावाद तो असणारे ते लोक कसे असतात ना, ते भोगी वृत्तीचे असते. आणि इथे हे आपण बघतो की कशा पद्धतीने निर्विशेष म्हणजे मायावाद जो आहे, म्हणजे तो निर्विशेषवाद म्हणजे की कुठल्याच गोष्टीचं हे करायचं नाही, स्वीकारायचं नाही, एकदम एकदम सगळ्या गोष्टींचा आम्ही त्याग केलेला आहे. म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये जे काही लागत असेल, जर आता माझ्याकडे एखादं म्हणजे प्रभुपादांचं नेहमी एक उदाहरण मी पूर्वी पण खूप वेळा दिलेलं आहे, की प्रभुपादांवर नेहमी एक आक्षेप यायचा की तुम्ही कसे काय घड्याळ घालता, तुम्ही साधू आहात, विमानाने प्रवास करतात. तर प्रभुपाद म्हणतात की
मला भगवंतांच्या भक्तीचा प्रचार करायचा आहे. मी विमानानेही प्रवास करेन. संधी मिळेल तर मी बैलगाडीतही जाईल. तसं भक्त जे वैष्णव जे असतात, जे गुरु असतात, ते म्हणतात आम्हाला नरकात जरी गेलो, पण तिथं जाऊन आम्हाला भगवंताच्या नामाचा प्रचार करायची संधी मिळाली, तर आम्हाला नरक काय आणि वैकुंठ काय सगळीकडे काय आहे? सारखंच आहे. तर ही गुरूंची व्याख्या आहे. म्हणून आपण बघतो की पूतनासारखे असे भरपूर आसुरी वृत्तीचे लोक, पूतनाचं शरीर अवाढव्य होतं, ह्याच्यात आपण बघितलेलं आहे. त्याचं वर्णन बघितलं म्हणजे तुम्ही वाचू शकता अध्याय. त्याच्यामध्ये कसं वर्णन केलेलं आहे. अवाढव्य शरीर होतं, परंतु आता अवाढव्य शरीराचे आसूर नाही येत. तर असे आसूर आपल्या हृदयातच बसलेले आहेत. म्हणून आपण बघू शकतो की अशी आसुरी वृत्ती असणारे, फसवणारे लोक समाजामध्ये भरपूर आहेत. जसं एखादी म्हणतो ना, एखादी प्लेट आहे, मला जर आता प्रसाद घ्यायचा आहे किंवा घरामध्ये एखादं जेवण करायचंय, ते ताट जर खराब असेल तर ते ताट आपण काय करतो? अस्वच्छ असेल तर आपण काय करतो? स्वच्छ ताट बघतो ना. जसं आता मंदिरामध्ये पण आमच्या भरपूर वेळा जेवणाच्या प्लेट असतात ना, बरेच जण बघून घेतात किंवा ती वॉश करायला जातात. ती नसेल तर दुसरी बघतात. मग तसं आता ह्या जगामध्ये असे फसवणारी लोक भरपूर आहेत. त्यामुळे मग बऱ्याचशा लोकांचं काय होतं की अरे ठीक आहे, जाऊ दे, हे सगळे धार्मिक असणारे असेच लोक आहेत. हे असे कुणी काय स्वतःच सांगतंय, कुणी काय स्वतःची पोपटपंची करतंय, जाऊ दे त्या मार्गाला जायला नको. म्हणजे आस्तिक लोक पण नास्तिक बनतात याच्यामध्ये. म्हणून याच्यामध्ये बघतो की अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? खरं सत्य काय, असली काय आणि नकली काय, याचा आपण काय केला पाहिजे? शोध घेतला पाहिजे. जसं प्लेट आपण पटकन जातो आणि दुसरी प्लेट शोधतो, मग तसं अध्यात्मामध्ये पण असं नाही की सगळे सारखे असतात. प्रामाणिक पण लोक आहेत, परंतु आपण काय केला पाहिजे? त्याचा आपण शोध घेतला पाहिजे. ती प्लेट जशी आपण ती त्यागतो आणि दुसरी प्लेट बघतो, तसं आपण सुद्धा काय केलं पाहिजे की शोध घेतला पाहिजे की हे जे शास्त्रानुसार ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या पूतनेचं रूप घेऊन, म्हणजे पूतनेची चेतना घेऊन जगणारे समाजामध्ये आणि स्वतःला धार्मिक दाखवणारे भरपूर हजारो लाखो लोक आहे. आणि हा कलियुगाचा प्रभाव आहे. परंतु त्याच्यामध्ये पण शोधून जर आपण प्रामाणिक प्रयत्न केला आणि या कन्सेप्टला धरून की खरे गुरु कोण आहेत, रूप बदलून स्वतःच हे धार्मिकतेचा आव आणून त्याचा हे करणारे भरपूर, अवडंब करणारे भरपूर लोक समाजामध्ये आहेत. म्हणून जसं म्हणतात ना, एखादा एखादा व्यक्ती आहे आणि तो जर डॉक्टरकडे गेला दातासाठी, आणि एखाद्या व्यक्तीने एखादा एक व्यक्ती डॉक्टरकडे जाते आणि त्याचा दात काढायला म्हणजे त्याच्या दाताला ट्रीटमेंट करायची असते, परंतु ते डेंटिस्ट जे असतात ते दातच पाडतात त्याचा. आता त्याला नंतर कळतं की अरे हा जो आहे त्याच्याकडे डिग्री नव्हती कुठली, म्हणजे जी काय आहे खोटी डिग्री होती त्याच्याकडे, आणि त्याच्याकडे ओरिजिनल म्हणजे खरं मूळ जे ज्ञान आहे डॉक्टरचं ते ज्ञानच नाहीये त्याच्याकडे. तसं आपल्याला सुद्धा काही समाजामध्ये भरपूर लोकांना असं होतं की अरे इथं काय खरं नाही, तिथं काय खरं नाही, इथं काय. पण त्याप्रमाणे आपण जसं म्हणतो ना, त्या प्लेट प्रमाणे आपण काय केलं पाहिजे? असं नाही की सगळेच डॉक्टर समाजामध्ये चुकीचे आहेत किंवा त्यांच्याकडे डिग्री नाही. प्रामाणिक पण डॉक्टर असतील. तसं आपल्याला काय करावं लागतो? त्यांचा काय करावा लागतो? शोध घ्यावा लागतो. तसे योग्य गुरु सुद्धा आपल्याला शोधावे लागतात. नाही तर पूतनेसारखे असे असणारे भरपूर लोक आपल्या जीवनामध्ये काय करू शकतात? प्रवेश करू शकतात. जसं इस्कॉन जर आपण बघितलं तर ही इतकी प्रामाणिक संस्था आहे की इथे कुठल्याच ढोंगी गुरुला स्थान नाहीये. इथे कुठलीच म्हणजे आपण बाहेरच्या दुनियेमध्ये बघतो की एखाद्या व्यक्तीला इतकं उंच स्तरावर नेलं जाईल की त्याला हार घातले जातील, आणि तीच व्यक्तीचं काही बाहेर आलं की त्याला चपला सुद्धा मिळतील. तसं आध्यात्मिक इस्कॉन म्हणजे ही इतकी प्रामाणिक संस्था आहे की त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की असा ढोंगीपणा तुम्हाला कुठेही आढळणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जर कुणी काही इथं चुकीचं करत असेल, जर चुकीचं पद्धतीने हे केलं असेल, लगेच त्याच्यावर एक डिसिप्लिन येतो, त्याला एक मार्गदर्शन मिळलं जातं. म्हणून गुरूंना, गुरु म्हणून आपण बघू शकतो की इस्कॉन मध्ये नेहमी एक प्रामाणिकता आहे. कारण का आहे? कारण ती परंपरेला धरून, शास्त्राला धरून आहे. म्हणून अशा समाजामध्ये आपण अशा विघातक गोष्टींपासून स्वतःचं संरक्षण करू शकतो. म्हणून म्हणतात ना, गुरुला भगवंत मानणे, फक्त गुरुलाच मानायचं. गुरु 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 आमचं सर्वस्व, त्याला म्हणतात मायावाद. आणि फक्त भगवंतांनाच मानायचं, गुरुला काट मारायची. भगवंतच आमच्यासाठी, देवच आमच्यासाठी, गुरु बिरु कोण नाही. त्याला म्हणतात सहजिया, सहज घेणं एखाद्या गोष्टीला. म्हणून इस्कॉन मध्ये जर बघितलं तर आपल्याला कसं एक गौरनिताई, आता नुकतीच गौर पौर्णिमा पण येत आहे. पुढच्या रविवारी मोठा उत्सव आहे. तुम्ही पण नक्की सगळेजण, नवीन कुणी बारामतीतलं जॉईन झाला असेल आज तर नक्की या त्या उत्सवाला. तर गौरनिताई आहेत. गौरनिताई म्हणजे कोण? गौरांग महाप्रभू, जो कलियुगातला भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे, ते भगवंत आहेत. आणि नित्यानंद प्रभू म्हणजे, श्री नित्यानंद प्रभू म्हणजे कोण? तर ते भगवंतांचे भक्त, म्हणजे आपले गुरुतत्व. गुरु म्हणून ते आपल्याला गुरुतत्व आहे ते. म्हणून गौरनिताई, भगवंत आणि गुरु, या दोन्हींनाही तेवढंच अनन्य साधारण महत्व आहे. म्हणून आपण ह्या चेतना जो सॉरी पूतना जो हे आहे,
तर याच्यातून आपण बघू शकतो की कशी ढोंगी प्रवृत्तीचे लोक, यांच्यापासून आपण काय केलं पाहिजे, स्वतःचं आपण संरक्षण केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ह्याच्यातून पुतनेचा वध होतो, पुतनाचा वध करतात आणि भगवंत जेव्हा यशोदामाई ते सगळेजण येतात आणि काय करतात, ती गतप्राण झालेली पुतना असती, तिच्या देहावरून भगवंतांना एवढे एवढे भगवंत असतात, एवढे एवढे छोटेसे, त्याच्यावर तिला त्यांना उचलतात आणि ते काय करतात, तिथून उचलतात की जसं ते घेतात की ते मंगल गोष्टी, पवित्र कार्य संपादन करतात, की बाळकृष्णांना शेपटीचा स्पर्श करून घेतात, त्यांची प्रदक्षिणा गायीची काढतात, गायीच्या शेपटीचा स्पर्श करून त्यांची दृष्ट काढतात, गोमूत्राने स्नान करतात, गोरज त्यांच्या अंगावर टाकली जाते. तर हे शास्त्रांमध्ये दिलेलं आहे. विचार करा की याच्यामध्ये गोमातेला किती महत्वाचं स्थान आहे. आणि ही वाईट जी वृत्ती आहे, जी दुष्य प्रवृत्ती आहे, ही गोमातेच्या सेवेने, म्हणजे आता तिथं बघितलं की आपण पण बघतो की आपण पण आपल्या मुलांची दृष्ट काढतो किंवा आपण काही काही गोष्टी करत असतो. पण तेच जर आपल्या दारात गोमाता असेल किंवा कुठं असेल, तर गायीच्या शेपटीचा स्पर्श भगवंतांना केलाय त्यांनी. गोरज, गायीच्या ह्याच्यातली खालची चरणांची, काय म्हणतो त्याला आपण, गोखूर, गोखूरच ना, हा बरोबर. तर त्याची जी रज असते, ती धूळ, ती त्यांना त्यांनी हे करतात, त्यांच्या अंगावर टाकतात. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की गायीचं महत्व हे किती अनन्य साधारण आहे. आणि आपल्या जीवनामध्ये पण हे लेसन घेऊ शकतो आपण, की अरे दृष्ट काढायची असेल किंवा अजून काय करायचं असेल, तर ह्या गोष्टी काय आहेत, सगळ्या वाईट गोष्टींपासून आपलं काय करतात, संरक्षण करतात. आणि नंतर ते मंत्रोच्चारण करतात. तर कोणाचं मंत्रोच्चारण करतात, भगवंतांचं, नारायणांचं. वेगवेगळ्या भगवंतांच्या नामाला ते हे काय करतायत, आव्हान करतायत आणि भगवंतांचं काय करतायत, ते संरक्षण करण्याची प्रार्थना करतात. म्हणून आपण बघू शकतो की भगवंतांचं नाम हे एकमेव असं आहे की ते भगवान श्रीकृष्णांचं नाम, की ते आपलं वेगवेगळ्या संकटांपासून, वेगवेगळ्या गोष्टींपासून आपलं संरक्षण करू शकतो. आणि जसं हे पिशाच्य वगैरे आपण भरपूर स्टोरीज वगैरे ऐकतो, तर याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे श्रील प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये, की कशा पद्धतीने गो सेवा आणि विष्णूच्या पवित्र नामाचं, म्हणजे भगवंतांच्या पवित्र नामाचं संकीर्तन, या गोष्टी म्हणजे काय आहेत, आपल्याला आपल्या वैदिक संस्कृतीने ह्या प्रदान केलेल्या आहेत आणि प्रारंभापासूनच आहेत या गोष्टी. म्हणून आपण बघू शकतो की यांनी सुद्धा आपण काय करू शकतो, ह्या दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये एक आश्रयस्थान म्हणून आपण स्वीकारू शकतो. तर अशा पद्धतीने आज थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीने पूतना ही वेगवेगळ्या त्याचं प्रतिनिधित्व करते, वेगवेगळ्या ढोंगी व्यक्तींचं. तर त्याच्यापासून आपण कसं स्वतःला सुरक्षित ठेवलं पाहिजे आणि ती सुरक्षितता आपण ठेवण्यासाठी त्याच्यासाठी कुठला मार्ग आहे, तेही आपण आजच्या ह्याच्यामधून शिकलो. आणि कशा पद्धतीने भगवंत हे आपल्या इच्छेला प्रतिसाद देतात, म्हणून आपण काय केलं पाहिजे, नेहमी चांगल्या इच्छा, पवित्र इच्छा व्यक्त केल्या पाहिजेत. भगवंत सगळ्याला प्रतिसाद देतात. भगवंत तो आपण जर म्हणलो की नाही मला इथेच राहायचंय, भगवंत म्हणतील इथेच राहतो. तुझ्या चेतनेला, भावनेला जशा भावना आहेत तसं वातावरण दिलं जातं. म्हणून नेहमी आपण भगवंतांच्या समोर जातो तेव्हा नेहमी चांगल्या इच्छा व्यक्त केल्या पाहिजेत, भक्तिमय आध्यात्मिक इच्छा व्यक्त केल्या पाहिजेत. आणि असं कधीच होत नाही. आपण बघतो की एका आसूर, जी चेटकीन, जी बली महाराजांची पत्नी होती, दोघेही पती पत्नी आहेत, पण बली महाराजांनी काय इच्छा व्यक्त केली, त्या बली महाराजांच्या राज्यामध्ये महाराज वामनदेव म्हणजे साक्षात भगवंत द्वारपाल बनलेले आहेत. द्वारपाल बनून वामनदेवांवर, बली महाराजांवरती कृपा केली आणि त्यांचे द्वारपाल सेवक बनले ते द्वारपालावर, आणि ती त्यांच्या राज्याचं रक्षण करतायत. आणि इथे हीच बली महाराजांची पत्नी, ती पुढे काय बनली, एक चेटकीन, एक पुतना बनली. कशामुळे बनली, तिची इच्छा. म्हणून आपल्या इच्छा, आपल्या ज्या काही आकांक्षा, त्याप्रमाणे वागतो, त्याप्रमाणे इच्छा करतो, त्याप्रमाणे प्रार्थना करतो, तर ह्या किती शुद्ध ठेवल्या पाहिजेत आपण, त्याप्रमाणे भगवंत आपल्याला नक्कीच प्रतिसाद देतात. आणि आपण असं म्हणू शकत नाही की हा जन्म गेला संपला, आपल्या इच्छा आपल्याला पुढच्या पुढे 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 घेऊन जात असतात. म्हणून आपण पूतनाच्या या लेसन मधून अशा कितीतरी मेसेज आपण आपल्या जीवनामध्ये घेऊ शकतो. तर थँक्यू, हरे कृष्णा. त्याच्यावर जर काही कुणाला प्रश्न असेल तर प्लीज तुम्ही विचारू शकता. आणि कोणाला काही कमेंट्स असेल किंवा कुणाला काही वाटलं की अरे हे काही वेगळं वाटलं थोडस, याच्यावर काही सांगा, किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल तर नक्की व्यक्त करू शकता. थँक्यू, हरे कृष्णा. स्वाती माताजींनी सगळ्यांना हे केलेलं आहे अनम्यूट, तर प्लीज कोणाला काही प्रश्न असेल तरी तुम्ही विचारू शकता.
हरे कृष्णा, दंडवत प्रणाम माताजी. खूप सुंदर विवेचन, खूप सुंदर सांगितलं माताजी तुम्ही. थँक्यू आणि माता. फरक सांगितला तुम्ही, कुठली साधी कथा आणि कृष्ण कथा मधला काय फरक आहे. खूप महत्वाचं आहे ते. थँक्यू व्हेरी मच माताजी. कोणाला आहे काही प्रश्न, नाहीतर मग आपण थांबू शकतो. हरे आणि कृष्णा. पुढचा हा येस माताजी, हरी बोल. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम सगळ्यांना. खूप माताजी तुम्ही म्हणत होता की अजून माझी तयारी नाही, अजून याच्यापेक्षा काय तयारी पाहिजे. इतकं अरे सुंदर माताजी प्रवचन झालं. ते आणि स्मरण. त्याच्यातून येस येस माताजी, बोला बोला, सॉरी हो, सॉरी. हो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप छान पुतणेबद्दल सांगितलं, तिचा पूर्व इतिहास पण सांगितला. आणि आणखीन तुम्ही गायीचं जे आता सांगितलं ना, ते सुद्धा मला इतकं आवडलं की म्हणजे आपण जे म्हणतो ना, दृष्ट काढायचा एक नवीन तुम्ही म्हणजे एक हे दिलं की आपण हे करू शकतो की दृष्ट काढायचे असेल तर आपण गायीच्या जे खुरापासून जे रज आहे त्याची सुद्धा आपण लावू शकतो माथ्याला. खूप छान माताजी, म्हणजे खूपच सुंदर प्रवचन झालं. थँक्यू, थँक्यू. हरी बोल. ते म्हणतात ना, शास्त्र जे आहेत ते फक्त वाचण्यासाठी हं, नाही आहेत आपल्याला, म्हणजे फक्त ऐकायचे, हं, तर हं. आपल्या जीवनामध्ये अप्लाय करण्यासाठी आहेत. तर या लीलेमधून पण आपण बघू शकतो की जे गोसेवा करत आहेत किंवा ज्यांच्या दारामध्ये गोमाता आहे, ते किती त्यांचे हं. भाग्यवान आहेत आणि ते ह्या गोष्टी सहजरित्या करू शकतात. आपल्याला वेगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही. साक्षात भगवंतांची दृष्ट जर या मार्गाने काढतायत, तर आपण म्हणजे काय आहोत, तर आपल्याला पण ती हरे कृष्ण. खूप छान शिकायला मिळालं माताजी. थँक्यू. थँक्यू थँक्यू. चालेल, काही प्रश्न नसेल कुणाला तर थांबूया का स्वाती माताजी? हा माताजी, खरंच खूप पुढचं छान झालं लेक्चर. मस्त एकदम. बऱ्याच गोष्टी नवीन समोर आल्या, जसं रत्नावलीची कथा आणि तुम्ही दृष्ट काढण्याचं जसं सांगितलं. शिवाय जे भोंदू गुरु आहेत त्यांच्याविषयी सांगितलं आणि जे खरे गुरु आपण कसे ओळखायचे हे पण सांगितलं. खूप छान माताजी, खूपच सुंदर लेक्चर झालं. खूप थँक्यू. खूप धन्यवाद. आणि जे सगळे आज जॉईन झालेत त्यांचे सुद्धा खूप धन्यवाद. अशीच आपली लिंक सगळ्यांना शेअर करा आणि आपल्या मैत्रिणींना, आजूबाजूच्या महिलांना या कृष्ण कथामृत मालिकेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा. हरे कृष्ण. थांबायचंय का माताजी? पुढचा अध्याय जो आहे ना, तो तृणावर्त वध आहे. तृणावर्त उद्धार. तर तो पण खूप सुंदर आहे. नक्की सगळ्या जॉईन करा. फक्त रविवारी आमचा क्लास होतोय का नाही, ते जर आम्ही काही जे असेल ठरेल ते डिटेलिंग टाकू, कारण रविवारी ह्याचा गौर पौर्णिमेचा उत्सव आहे मंदिरामध्ये. तर रविवारी सगळेच व्यस्त असणार आहेत. त्यामुळे मग रविवारचं थोडंसं जरा होईल की नाही थोडी शंका आहे. पण आम्ही नक्कीच मेसेज टाकू, आणि जरी नाही झाला तरी तुम्ही सगळ्या जणी नक्की नक्की, सगळ्यांना नम्र विनंती आहे की रविवारचा उत्सव खूप छान आहे. गौरनीताईची शोभायात्रा आपली मंदिराच्या परिसरामध्ये निघणार आहे. पालखी आहे, रंगोत्सव आहे, होळीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. तर त्याचे डिटेलिंग आम्ही ग्रुपवर टाकूच, ते पण मेसेज मंदिराचे. तर नक्की जॉईन करा रविवारी पण सगळ्या मंदिरात फिजिकली. चालेल, थांबूया. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण.